फ्रेंड्स, आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 प्रॅक्टिस पेपर क्रमांक 1 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश कोण? ऑप्शन: न्यायमूर्ती सुजाता मनोहर. नंबर 2. न्यायमूर्ती लेला सेठ. नंबर 3. न्यायमूर्ती फातिमा बीबी. नंबर 4. न्यायमूर्ती ताहिला रामानी. तर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश ह्या न्यायमूर्ती फातिमा बीबी होत्या. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? ऑप्शन 1. 1939. ऑप्शन 2. 1935. ऑप्शन 3. 1940. ऑप्शन 4. 1950. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना ही 1940ला झाली. प्रश्न क्रमांक 3. मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? ऑप्शन: 1881, 1861, 1855, 1882. तर मुंबई, मद्रास, कोलकाता येथील भारतातील पहिले उच्च न्यायालय हे 1861 साली स्थापन झाले. प्रश्न क्रमांक 4. आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती? ऑप्शन 1. मुंबई. ऑप्शन 2. गांधीनगर. ऑप्शन 3. दिल्ली. ऑप्शन 4. अलाहाबाद. तर आसाराम बापू यांना गांधीनगर या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. क्रमांक 5. कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली? ऑप्शन नंबर 1. ग्राम न्यायालय कायदा 2009. नंबर 2. ग्राम न्यायालय कायदा 2010. नंबर 3. ग्राम न्यायालय कायदा 2008. नंबर 4. भारतीय न्यायालय कायदा 1949. तर ग्राम न्यायालयाची स्थापना ही ग्राम न्यायालय कायदा 2008 या कायद्याने झाली होती. प्रश्न क्रमांक 6. 2 किंवा अधिक घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद रिकामी जागा घटनादुरुस्तीने करण्यात आली. ऑप्शन नंबर 1. 8व्या. ऑप्शन 2. पहिल्या. ऑप्शन 3. 4थ्या. ऑप्शन 4. 7व्या. ही तरतूद 7व्या घटनादुरुस्तीने करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 7. उच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास असतो? ऑप्शन नंबर 1. गृहमंत्री. ऑप्शन नंबर 2. पंतप्रधान. ऑप्शन नंबर 3. राष्ट्रपती. ऑप्शन नंबर 4. सरन्यायाधीश. तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. प्रश्न क्रमांक 8. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्षे असते? ऑप्शन नंबर 1. 58. ऑप्शन 2. 65. ऑप्शन 3. 62. ऑप्शन 4. 60. तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय हे 65 वर्ष असते. प्रश्न 9. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? ऑप्शन 1. पुणे. ऑप्शन 2. कोल्हापूर. ऑप्शन 3. अमरावती. ऑप्शन 4. औरंगाबाद. तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे औरंगाबाद या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 10. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय या ठिकाणी आहे. ऑप्शन 1. मुंबई. ऑप्शन 2. पुणे. ऑप्शन 3. नागपूर. ऑप्शन 4. अमरावती. तर देशातील पहिले दिव्यांग न्यायालय हे पुणे येथे आहे. तर फ्रेंड्स, जिल्हा न्यायालय भरती ओरिएंटेड खूप महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला सांगितलेले आहेत. नक्की एक वेळ बघा, तुम्हाला खूप फायदा होणार आहे एक्झामसाठी. आणि जर हे क्वेश्चन आवडले असल्यास प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहणार आहे. आणि खूप खूप महत्त्वाचे क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे.